गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? सगळे छान आहेत ना? घरीच राहा, सुरक्षित राहा. बघा, मी हा टब घेतला आहे पाण्याचा. मी खाली डबा घेतोय आणि हा डबा इथे सरळ बुडवायचा. हा बघा, बुडवतोय. प्रेस करायचं खूप. आता थोडा तिरपा करा. काय झालं बघा, पाण्याचे बुडबुडे येत आहेत. येत आहेत बुडबुडे. हे बघा, बुडबुडे येत आहेत. पुन्हा करतो. पुन्हा एकदा बघा. हे बघा, पाण्याचे बुडबुडे येत आहेत. हे बुडबुडे कशाचे आहेत सांगा? कोण सांगेल? हे बुडबुडे म्हणजेच काय आहेत? हे बुडबुडे आहेत हवेचे. म्हणजे मग अशी मी हा डबा घेतला. हा डबा खाली होता, पण या खाली डब्यात सुद्धा हवा होती. कुठलंही भांडं घ्या, आपलं भांडं जरी रिकामं दिसलं असलं तरी त्या प्रत्येक भांड्यामध्ये हवा असते, है ना? आपल्या घरच्या प्रत्येक भांड्यांमध्ये काय असते? हवा असते. आणि हवा ही सगळीकडे असते, आहे की नाही? हवा ही सगळीकडे पसरलेली असते, प्रत्येक ठिकाणी, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. आपण कुठे राहतो? आपण पृथ्वीवर राहतो. आणि पृथ्वीच्या भोवती हवेचं असं आवरण असतं. हे बघा, हवेचं असं आवरण आहे. आणि हवेच्या या आवरणाला म्हणतात वातावरण. काय म्हणतात? वातावरण. पण पृथ्वीच्या अगदी जवळ हवा दाट असते. हे बघा, दाट आहे. पण जसजसं आपण पृथ्वीपासून लांब गेलो वरती, तर ही हवा कशी होते? विरळ. विरळ म्हणजेच काय? पातळ. हवा ही पातळ पातळ होत जाते. म्हणजे पृथ्वीच्या अगदी जवळ ही हवा दाट असते आणि पृथ्वीपासून आपण जसजसं लांब दूर जाऊ तसतशी हवा ही पातळ होते, म्हणजे विरळ होते. आत्ताच आपण बघितलं की हवा ही सगळीकडे असते आणि पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. आपण आणखी एक प्रयोग करून पाहू. ह्या 2 मेणबत्त्या आहेत मेणबत्त्या. मी दुसरी पण पेटवून घेतो. बघा, दोन्ही मेणबत्त्या आहेत. आता मी काय करणार आहे? यापैकी एका मेणबत्तीवर हा ग्लास ठेवणार आहे. तुम्ही सांगा मला, काय होईल? मेणबत्ती राहील की विझेल? काय झालं? तुम्ही निरीक्षण केलं? काय झालं? ज्या मेणबत्तीवर मी हा ग्लास उपडा केला ती मेणबत्ती विझली. का बरं विझली असेल? कोण सांगू शकेल? हां, अगदी बरोबर. या मेणबत्तीला हवा मिळाली नाही आणि या मेणबत्तीला हवा मिळालेली आहे म्हणून ही जळते आहे, पण ही मात्र विझली. का बरं विझली? कारण तिला हवा मिळाली नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की ज्वलनासाठी सुद्धा हवेची गरज असते. आत्ताच आपण हवेचा उपयोग बघितला. हवा जळण्यासाठी मदत करते. आपण श्वास घेतो घेतो की नाही? श्वास घेतो. श्वास घेताना आपण हवा आतमध्ये घेतो आणि सोडतो. श्वास घेणे आणि सोडणे म्हणजे श्वसनासाठी सुद्धा आपल्याला हवा लागते, आहे की नाही? पण आपण कोणता वायू घेतो तुम्हाला माहिती आहे का? ऑक्सिजन घेतो, बरोबर आहे. आणि झाडे कोणता वायू घेतात? कार्बन डायऑक्साईड. आणि म्हणूनच आपण म्हणतो झाडे लावा आणि झाडे जगवा, आहे की नाही? हां, आत्ताच आपण बघितलं हवेचे उपयोग. हवा ज्वलनासाठी आणि श्वास घेण्यासाठी उपयोगी पडते. आता श्वास घेताना आपण कोणता वायू घेतो? ऑक्सिजन वायू घेतो. इकडे बघा, आपल्या या पृथ्वीवर हवेचे आवरण आहे, पण या हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे नायट्रोजनचं. नायट्रोजन वायू सगळ्यात जास्त आहे. ऑक्सिजन आहे. आपण एका वर्तुळाचे जर 5 भाग केले तर 1 भाग हा ऑक्सिजन आहे असं आपण समजू. इतर वायू आहे. म्हणजे हवा ही एक वायूंचं मिश्रण आहे. त्या मिश्रणामध्ये काय काय आहे? नायट्रोजन वायू आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे आणि इतर वायूही आहेत. अशा प्रकारे हवा हे वायूंचं मिश्रण आहे की नाही? पण हवेमध्ये कोणता वायू सर्वात जास्त आहे? तुम्हाला या आकृतीवरनं काय वाटतं? बघा बरं. अगदी बरोबर, नायट्रोजन हा वायू सगळ्यात जास्ती आहे. सगळ्यांना समजलं? हवा म्हणजे काय? वातावरण म्हणजे काय? हवा आपल्याला दिसते का? नाही, हवा आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्याला जाणवते. चला तर आपण या पाठावरचे काही प्रश्न सोडवून घेऊया.
तुम्हाला हा गृहपाठ दिला आहे मी. हा गृहपाठ घरी करा. प्रश्न पहिला, वातावरण कशाला म्हणतात? हवेचे उपयोग कोणकोणते आहेत? हवेत कोणता वायू जास्त प्रमाणात आहे? आणि हवेत कोणकोणते वायू आहेत? आहे की नाही? सगळ्यांनी हा गृहपाठ सोडवा. ओके, उद्या पुन्हा भेटू. बाय.